मला असं वाटतं की हा एक रंग तुला खुलून दिसेल असं वाटतं. आता तुला काय सगळेच रंग खुलून दिसतात म्हणा, पण मला आपला हा बरा वाटतोय. हो पप्पा, छानच आहे हा रंग. मला ना पप्पा सांगतात तोच रंग आवडलाय. व्हाईट मस्त आहे. व्हाईट व्हाईट कलर ना खूप एलिगंट वाटतो यशवर, हो ना? अरे वा, ब्लेझर आले. कुठला ठरला? ठरतोय. बघ, मला हा आवडलाय आणि ही दोघ जण तो म्हणतात. तुला कुठला वाटतोय? मला वाटतं हा मस्त आहे. हा ग्रे कलरचा. एक तर आधीच मी नर्वस आहे, त्यात तुम्ही सगळे ना मला गोंधळून टाकताय. तुला काय नर्वस व्हायची गरज आहे? एक मिनिट, ऑलरेडी तुमची उत्तम ओळख आहे, छान मैत्री आहे, फ्रेंड्स आहात तुम्ही आणि चक्क प्रेमात पडलेले आहात. आता काय नर्वस व्हायचं आहे? हे बघ, हे सगळं जे काय चाललेलं आहे ना, ते फक्त फॉर्मॅलिटी म्हणून चाललेलं आहे. एक्झॅक्टली. अरे तेच तर. हे असं रीत बात म्हणून ठरवून करायचं झालं ना की मी खूप नर्वस होतो. तुला माहितीये, मिथिलाला बघायला गेलेलो तेव्हा काय झालेलं होतं? म्हणजे खरं तर त्यावेळेला मुलगी काळी आहे का गोरी आहे हे सुद्धा बोलणी करायला जायचं तोपर्यंत माहिती नसायचं. आमचं किती कन्फ्युजन होत असेल. तुला सांगतो, मी जेव्हा बघायला गेलेलो ना तोपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नव्हतो मिथिला बरोबर. माहितीच नव्हतं कशी येते. अहो, नुसतं बोलणीच्याच दिवशी नाही काही, तर लग्न होऊन विदाई होईपर्यंत आपण एकही शब्द बोललो नव्हतो. कळतच नव्हतं काय बोलायचं ते. आणि पहिल्यांदा कधी बोलली माहितीये का तुला? लग्न करून आम्ही हेलिकॉप्टर मधून परत येत होतो ना तेव्हा. आणि तोही काय प्रश्न विचारला असेल त्यांनी? काय? हेलिकॉप्टरचा पंखा बंद तर नाही ना पडत? हसून हसून मेलो. अरे, मी सिम्मीला बघायला गेलो होतो ना, तेव्हा तिच्या बहिणी मला म्हणाल्या, आमची बहीण आहे ना खूप कमी बोलते, तेव्हा तुम्हाला तिला बोलतं करावं लागेल. मी म्हटलं ओके. आणि आज बघताय ना, मला बोलायचं असेल तर 10 वेळा विचार करावा लागतो. अरे सिम्मी, अरे मी जोक कर. तुमचेच किस्से सांगून त्याला नर्वस का करताय? आधीच तो महामुश्किलीने तयार झालाय लग्नाला. आठवत आहे ना 6 महिन्यापूर्वी काय म्हणाला होतं ते? आजोबा, प्रेम हे एकदाच होतं, मला पुढे लग्नच करायचं नाही. आठवत आहे ना? आता तुम्ही जर का माझी मस्करी केली ना तर मी येणार नाही तिकडे. अरे असं काय? असं नको. सांग ना, ठरवलं कुठलं दिवस? ओके, ब्लू. ब्लू. मी पहिल्यांदा नेहाला बघितलं तेव्हा आज ब्लेझर घातला होता. मस्त आहे. हा घाल, तुला काय, तू घालशील ते भारीच दिसतं बाबा तुला, आहे का नाही? नेहा. हा काकू, हे बघ, मसाला दूध तयार आहे, बाकी सगळं तयार आहे ना? हो. किती गोड दिसतेस ग. माझी दृष्ट नको लागायला. नेहा, नेहा, अगं काय करतेस? अगं बाई, किती छान दिसतेस. माझी साडी बघ, छान आहे ना? आमचे इंजिनियर काय करतात बघून येते. दादा नाही आला? तुझा दादा. तुझ्या दादाला ना स्वतः तर आयुष्यात काहीही करायचं नाहीये आणि दुसऱ्याने काही केलं तर त्याला हजरही राहायचं नाहीये. मी किती वेळा सांगितलं, हो चला चला, आपल्याच घरचं आहे सगळं, तुमच्याच बहिणीचे, पण
तो ऐकतो माझं. बायको बरोबर येणार. हा, हा, हा. तुझा दादा कधीच येत नाही तो. मी काय म्हणते नेहा, अय्या मस्त भरपूर पोहे केलेस ते बरं केलं. नेहा पोहे मस्त झालेत. बरं एक काम कर, डब्यामध्ये मला असे गच्च भरून दे. काय तुझ्या दादाला तरी नेऊन देईन ना, म्हणजे आपल्याला उगाच मनाला असं की दादा इथे आहे, हे की नाही. हॅलो दादासाठी. अरे देवा, तुला किती वेळा सांगितलं मी, तुझ्या दादाला सांगून काही उपयोग नाही. पण ठीक आहे, पण तू सांगितल्यावर तरी ऐकतो का बघू. फोन कर त्याला, आला तर आला. बहिणीचं ऐकतो का बघू. हा बरं, मी बाहेर आहे. हॅलो हॅलो दादा, तू नाही येतेस? मी नाही येणार नेहा. तुझ्या आयुष्यात इतक्या वर्षांनी काहीतरी चांगलं होतंय, त्यावर माझं सावट नको. दादा पण आई बाबा गेले तेव्हा मी तुझी जबाबदारी घेतली नेहा. शेवटी काय झालं, वाटच लागली ना तुझ्या आयुष्याची. तुझ्या आयुष्यात जे झालं त्यासाठी अजूनही मी स्वतःला माफ करू शकलो नाहीये. अजूनही गिल्टी वाटतं, अपराधी वाटतं. तुझं लग्न कार्य सुरळीत पार पडलं, तुझा संसार सुखाचा झाला की मला थोडी तरी स्वस्थता लाभेल. तोवर काही मी तुझ्या समोर येऊ शकणार नाही. दादा दादाचं ऐकणार नाहीयेस का? नको हट्ट करू. तुझ्या बहिणीकडून जे काही कळलंय त्यावरून खूप छान घडतंय तुझ्या आयुष्यात. माझे आशीर्वाद आहेत बेटा. दादा दादा येणार नाही? येत नाहीये दादा? ठीक आहे ना, मग तू काळजी का करतेस? मी आहे ना तुझा भाऊ. तुला काही लागलं तू मला सांग, मी आहे. बघितलेत ना, मी नसते सोबत तर चुकले असतात ना घर. मुलाकडची मंडळी आली वाटतं, मी पाहतो. ये. या या या. अरे वा. बसा बसा. ये बाळा. अरे वा वा वा, नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. चौधरी साहेब बसा. म्हणजे बसा बसा. चौधरी कुटुंबियांना घर सापडायला काही त्रास नाही झाला? म्हणजे असं काय बोलतोय? मी आता वधू पक्षाकडनं आहे ना, मुलीचा भाऊ आहे. यशवर्धन चौधरीनेच माझं तसं नातं जोडलंय आता नेहाशी, बहीण आणि भावाचं. बर. अच्छा 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 अच्छा. बसा 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 बसा. बी कम्फर्टेबल. नमस्कार. अरे नमस्कार. अरे या, 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 या. या. नमस्कार. ते मागे ते अहो बंडू काका, झालं गेलं विसरून जा हो. आज आम्ही एका छान नात्याची नव्याने सुरुवात करायला आलोत. मी मुलीला, माझ्या बहिणीला बोलवतो. नेहा ये ग, मुलाकडची मंडळी आली आहे. चला मग मी मुद्द्यालाच हात घालतो. आम्हाला तुमची नेहा सून म्हणून आमच्या घरी हवी. तुम्ही यशला काहीही प्रश्न विचारू शकता, तुम्ही नेहाचं मत विचारू शकता आणि मग नंतर आम्हाला होकार कळवू शकता. आम्ही काय सांगणार.
दुल्हा दुल्हन राजी तो क्या करेगा बंडू काका. नाही 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 नाही, हे मिया बीबी राजी वगैरे काही चालणार नाही. आमची बाजू मुलीकडची आहे, त्यामुळे मुलाची चौकशी करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आणि आम्हाला ती करायची आहे. काय? हो हो, मी मुलीचा भाऊ आहे, त्यामुळे माझंही काही कर्तव्य आहे की नाही. मला चौकशी करायची आहे, बरोबर की नाही परी? बरोबर बॉस मामा. बॉस मामा? अगं बॉस काकाचा मामा कधी झालो मी परी? आमची काही हरकत नाही. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, सगळे आहेत, तर बरीच वर्ष तुमची चालण्याची सवय ही मोडली असणारच आहे. तर आम्हाला मुलाला चालताना बघायचंय. काय? हा, चालताना वॉक 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 वॉक. आम्हाला मुलाला चालताना बघायचंय. यश, मुलीचा भाऊ सांगतोय, ऐकायला लागेल ना थोडं. मग काय? दाखव दाखव दाखव. अरे काय चाललंय तुमचं? वी आर वन टीम. नाही नाही यश, चालावं लागेलच तुला. अरे मुलीकडची मागणी आहे ती, करायलाच लागेल. काय नाही असं नाही. ए यश, एवढं चालतं हा? चल चल. अरे पण आपण एक टीम आहोत यार. नाही नाही, मी नाही चालणार. नाही मग हे आम्हाला चालणार नाही. म्हणजे अरे ओके, ठीक आहे. आता साला म्हणतोय तर बैठकीत आपण बसलोय, शिवीगाळ नाही चालणार. अरे बायकोचा भाऊ आहेस ना तू, म्हणून साला बोललो. हा तर दाखवतो मी चालून. या मार्गाने, इकडे नाही. इथून का? या मार्गाने. नीट बघून घे हो. तुझ्या भावाला आवर, आता आज बेदम मार खाईल माझ्या हातनं. एक मिनिट, तो भाऊ आहे माझा, त्याला असं बोललेलं मला नाही चालणार. हॅलो, ए काय कुसूर बुसूर चालली ही? अशी भरल्या बैठकीत अशी गुपचूप चर्चा नाही चालणार. जे काय ते मोठ्याने बोलायला लागेल. येस. हा पाहिलं ना, आमच्या मुलाला चालता येतं. हा हा नाही नाही, म्हणजे चालता येतं. मध्ये जरा एक दोनदा गाडी चचली. काय? अरे चचली, पण चालताना मुलगा राजबिंडा दिसत होता. हो की नाही नेहा? थँक्स. पण अजून आम्हाला इतरही गोष्टी जरा तपासून बघायला लागतील. मुलीची बाजू आहे ना आमची. तुमचा मुलगा आता वयात आलेला आहे, पैसा कमवतो वगैरे सगळं आहे, तर त्याला काही व्यसन वगैरे काही आहे तुमच्या मुलाला? नाही आहे. काय व्यसन आहे? तुमच्या बहिणीला आणि भाचीला भेटण्याचे व्यसन आहे त्याला. हा, हे व्यसन मात्र फार अवघड आहे. आणि या व्यसनातनं तुमची सुटका मात्र लवकर व्हायला पाहिजे. तोच तर करायला आलोय आम्ही. संपले का तुमचे प्रश्न? नाही नाही, प्रश्न संपलेले असले तरी यशवर्धन तुम्हाला काही लगेच बोल्यावरती चढता येणार नाही. मुलीची बाजू असल्यामुळे आमच्या मनात अजून काही शंका आहेत, आम्हाला ते विचारणार आहे मी. असं आहे की तुमचं आता एकत्र कुटुंब दिसतंय. आजोबा आहेत, 2 काका आहेत, 2 काकू आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 3 सासरे आहेत, 2 सासू आहेत. असं म्हणल्यानंतर आमच्या नेहाला काही जास्त तर होणार नाही ना?
तिचा छळ तर होणार नाही ना? असे प्रश्न एक मुलीचा भाऊ म्हणून माझ्या मनामध्ये येतात. हमी देऊ शकता तुम्ही की छळ होणार नाही? अरे हो, मी देऊ शकतो हमी. आमच्या घरी तुमची बहीण अगदी आनंदामध्ये नांदेल. नाही नाही, तुम्ही हमी द्याल हो जगन्नाथ चौधरी, पण शेवटी आमचं काय मुलीची बाजू आहे ना. काही गोष्टी आमच्या मनामध्ये येतात. आता तुमचा नातू एवढा कर्तृत्ववान आहे, देशा परदेशात फिरतो, त्याच्याकडे वेळ नसतो. आमच्या बहिणीला तो वेळ देऊ शकणार आहे का? तिला छान आनंदात ठेवू शकणार आहे का? तिची समजूत काढू शकणार आहे का वेळ काढून? हे सगळं त्याला जमणार आहे का वेळेमुळे? नाही नाही, जमेल ना, ऍब्सोल्युटली जमेल. काय आहे, माझा एक पार्टनर आहे, टिंब राव नावाचा. म्हणजे तो खूप एफिशियंट आहे. म्हणजे मी जेव्हा केव्हा बाहेर जातो ना, तेव्हा सगळं ऑफिस तो एकटा सांभाळतो. सो आय एम शुअर मी त्याच्यावर सगळी जबाबदारी सोपवेन, तो व्यवस्थित सगळं सांभाळेल आणि मी फॅमिलीला टाइम देईन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्या एफिशियंट तुमच्या पार्टनरचं नाव घेताय त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकतो. आणि मग मला आता जरा माझ्या बहिणीला विचारायला लागेल, काय मग बाकी सगळं ठीक आहे, जमेल ना? हा चला, मुलीकडनं सगळा होकार आलेला आहे, त्यामुळे आता पुढे जायला काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी गुड. चला मग आता दोघांकडे होकार म्हटल्यानंतर आता लग्न कसं करायचं हे आपण ठरवूया. आता आमचं एक फार्म हाऊस आहे, रिसॉर्ट आहे, तिकडे आपण जाऊ. सगळे विधी तिकडे होतील. आणखीन त्याला हवं तसं तिकडे थीम मॅरेज करता येईल. एक आठवडाभरासाठी सगळ्यांचा एक सुटीचा आनंद घालवता येईल तिकडे. आणि शिवाय आपला स्टाफ आहे मदतीला तिकडे. आजोबा, काय नेहालाही विचारूया ना, इफ शी इज ओके. नेहा, तुझ्या मनात काही वेगळा व्हेन्यू आहे का? नाही आजोबा, तसं नाही. पण लग्नाचा खर्च दोन्ही फॅमिलीजनी अर्धा केला पाहिजे ना, म्हणजे असं मला वाटतं. आणि आमच्यासाठी हे सगळं खूपच म्हणजे बजेटच्या बाहेर आहे. अरे पण आम्ही तुला खर्च करायला सांगतच नाही आहोत. रिसॉर्ट आपलं स्वतःच आहे. आजोबा पण तरी म्हणजे आपण एक काम करूया का? म्हणजे आपण साखरपुडा इथे नेहाकडे करूया, ज्याचा सगळा खर्च नेहा करेल. आणि मेहंदी, हळद वगैरे आपापल्या घरी करूया. आणि संगीत आणि लग्न आपल्या रिसॉर्टवर, ज्याचा खर्च आपण करू. म्हणजे जेणेकरून सगळ्यांचाच मान राखला जाईल. छान, हो चालतंय. उत्तम, फर्स्ट क्लास ऑप्शन आहे. चालेल. सगळं मान्य म्हणल्यावर आता सुपारी फोडायला हरकत नाही. या हे आमचे जोशी गुरुजी. या गुरुजी बसा. गुरुजी, ह्यांच्या दोघांच्या लग्नाचा लवकरात लवकरचा मुहूर्त शोधून काढा. काढतो की. लग्नासाठी 12 जूनचा मुहूर्त अगदी उत्तम आहे. वा, मग काय.
हॅपी? तुझं अभिनंदन. तुम्हालाही नेहा मॅडम.